आता आठवले मी तुला. बरं जाऊ दे तरी. आणि तिचे इन्स्टा आय डीज खूप माहीत नाही इतके वियर्ड का नाव ठेवते ती. तर तिने खूप वियर्ड नावाने तिची इन्स्टा आय डी खोलून मला तो मेसेज केला होता. जाऊ दे तरीसुद्धा मी मूर्ख, मी तिला परत ॲक्सेप्ट केलं. बरं केलं ते केलं. त्यानंतर पण ती शांत नाही राहिली. ती अजून वेगळं विचित्र काहीतरी बोलायला लागली की माझ्यासोबत असंच आहे, माझ्या आईसोबतच माझा हा प्रॉब्लेम आहे, ह्याच्यासोबतच हा प्रॉब्लेम आहे, मी काय करू, मी आय एम गुड फॉर नथिंग, लाईक मी नाहीच राहिलं पाहिजे, मी काच आहे या जगात वगैरे वगैरे. बापरे, म्हणजे अशी गोष्ट मी कधी ऐकलीच नव्हती. अशा गोष्टी ती भयंकर करायला लागली. मी तरीही कंटिन्यू केलं तिच्याशी बोलणं की जाऊ दे चला मैत्रीण मानल्याच आहे आपण आता, तर बोलावं तर लागेल म्हणून मस्तपैकी तिच्याशी बोलत होते. तरी तिला मी समजवत होते, अंडरस्टँड करून घेत होते. आणि अचानक एक दिवशी सगळं काही नीट चालत असताना तिला माझा हा मेसेज आलाय, मला तिचा मला हा मेसेज आलाय. आय डोंट नो का. म्हणजे बाई मी काय केलं होतं तुझ्या लाईफमध्ये असं जे तू मला हा मेसेज पाठवलास. तुझे प्रायोरिटीज आहे, तुझं पॅशन आहे, तुझं तू बघ. इट्स ओके. मी तुला अडवलं नाही, मी तुला पकडून नाही ठेवलं की नाही नाही तू नाही करायचं ते, तू कर. इनफॅक्ट मी ती मुलगी आहे जी तुला समजवते की तू फालतू गोष्टींकडे लक्ष नको देऊ आणि तुझ्या पॅशन आणि प्रोफेशनकडे लक्ष दे, ज्याने की तू पुढे जाशील, तुझे स्वप्न पूर्ण होतील, तुझ्या मम्मी पप्पांना सुद्धा बरं वाटेल. तू मला हा मेसेज केला. ओ माय गॉड. आणि त्यानंतर ती आजपर्यंत कधी वापस नाही आली. आणि माझी अशी इच्छा आहे की तिने यावे. नाही तुझ्यापर्यंत व्हिडिओ पोचला असेल तर प्लीज कृपा कर माझ्यावर, परत येऊ नकोस. मी एक्सेप्ट करणार नाही. आता असा काहीतरी मेसेज केला, मी तिला 1000 वेळेस विचारून झालं माझी काय चूक होती, मी काय केलं मला सांग तरी. पण नाही, मॅडम गायब झाल्या होत्या. ती मस्त दुबईला निघून गेली. ती मला हा मेसेज केला आणि मॅडम एकदम छूमंतर. बरं जाऊ द्या, माझ्यासोबत जे झालं ते झालं. तुमच्यासोबत असं कधी झालंय का? आणि झालं असेल तर प्लीज मला सांगा, मी नक्की वाचेन. आणि प्लीज तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. प्लीज सबस्क्राईब करून जा. बाय बाय.